कोई देवा कहे कोई चिंतामणि, कोई देवा कहे कोई चिंतामणि, कोई बप्पा कहे जो है दिल का धनी। तेरे चरणों में जो शीश रखता है वो है फिक्र उसको किसकी रे मोरिया। अरे दतर दतर बजा जरा ढोल और ताशा जरा आला रे आला गणेशा। रुका सिंदूर लाना जरा और दे गुलाल जरा, बोलो रे जय जय गणेशा। शंभूचा बाळको विघ्नाचा कालको, करता धमालको शंभूचा बाळको। गजानना रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हे दुःख हरता मोरया रे हे सुख करता। जय 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 श्री गणेशा। एकदंत तू भालचंद्र तू जगमेव तू वक्रतुंड तू विघ्नराज तू। जय 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 गणेशा। बाप्पा बाप्पा तू ही रे गणपति बाप्पा तू ही रे, जोर जोर से सब तुम बोलो जय 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 श्री गणेशा। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। लोकमान्य सेवा समिति सार्वजनिक गणेश उत्सव मंडल के माध्यम से एरोली के सबसे बड़े मानाचा नेत्र दीपक आगमन 16 का भव्य आयोजन किया गया। इस मौके पर बड़े ही उत्साह के साथ मंडल के सदस्यों ने गणपति बप्पा को इच्छापूर्ति गणेश मंदिर एरोली सेक्टर 16 एरोलीचा महाराजा मंडप में विराजमान किया। इस बारे में विशेष जानकारी आयोजक अंकुश सोनावने ने दी है। साथ ही उन्होंने गणेश भक्तों को आने का आग्रह किया है। आज या ठिकाणी लोकमान्य समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने एरोलीच्या महाराजांचा आगमन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आगमन सोहळ्याला भव्य दिव्य अशी मिरवणूक निघालेली आहे। आज आमचं मंडळाचं 26 वर्ष असून मंडळाच्या वतीने दरवर्षी असा भव्य दिव्य असा आगमन सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो। आणि या ठिकाणी सांगायचं विशेष म्हणजे यावर्षी मंडळाच्या वतीने या एरोलीच्या महाराजांसाठी आम्ही सोन्याचा हात बनवलेला आहे। ही सर्व अभिमानाची गोष्ट आहे, कारण येणाऱ्या वर्षात सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पण केलेलं आहे की दरवर्षी आपण एक नवीन सुवर्ण अलंकार ह्या बाप्पा चरणी अर्पण करायचं आहे। आणि या ठिकाणी आम्ही सोन्याचा हात या ठिकाणी आज एरोलीच्या महाराजाला अर्पण केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अगदी जल्लोषात आणि अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये तरुण असतील महिला असतील सर्वांनी या ठिकाणी अगदी उत्सुकपणे सहभाग घेतलेला आहे। मंडळाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की मंडळाने जो देखावा सादर केलेला आहे एक एरोलीच्या महाराजाचा एक दरबार आम्ही केलेला आहे। आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेन की येणाऱ्या 10 दिवसाच्या काळामध्ये आपण त्याचं अवश्य दर्शन घ्यावा आणि या आपल्या एरोलीची महाराजांची शान वाढवायची आहे। मी आजच्या या ठिकाणी सर्वांना आजच्या आगमन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहे। वसीम काजी के साथ पंकज विनोद सिंह की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।